दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे। माजी आमदार दिलीप माने, सुरेश आसापुरे, देवगते, बाबा मिस्त्री यांनी दक्षिणमधून उमेदवारी मागणी केली आहे। अशातच दक्षिण विधानसभेसाठी महादेव कोगनुरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केला आहे। आमदार निवडून आणण्याचा जबाबदारी आपण घ्यायचं। आपल्या पण पावल्या एवढ्या दुसऱ्या मतदारसंघात असतात, तिथं पण सांगून जास्तीत काँग्रेसचे पण आमदार निवडून आणून द्यायचा, एवढं तुम्ही आपण सगळे मिळून प्रयत्न करू, एवढंच या माध्यमातून सांगतो। अजून एकदा चेतन भाऊचं मनापासून आभार करतो। ते सतत माझ्या पाठीशी आहेत आणि हरिशंकर पण आहेत, सगळेच आहेत माझ्या पाठीशी, सगळ्यांचं मनापासून आभार करतो आणि इथं सांगतो जय जय। नाही, एकतर मला काँग्रेस पक्षावरचा आणि श्रेष्ठीवर विश्वास आहे। ज्या पद्धतीने मी गेल्या 5-6 वर्षापासून निरंतर समाजकाम करतोय आणि समाजासाठी काम करणाऱ्याला प्राधान्य देतील असं मला विश्वास आहे। समाजकारण राजकारण हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। नाही, बघा, राजकारण राजकारण कशासाठी करायचं, तोच समाजकारण करण्यासाठी राजकारण। कारण आपण म्हणत आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण, आणि मी मेन समाजकारणच जास्त करतोय, त्याला मला विश्वास आहे। आपल्या प्रमुख समस्या आहेत नाही, आपण दक्षिण सोलापूरच्या मतदारसंघामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं सिटीचा भाग जास्त आहे। सिटीमध्ये पिण्याच्या पाण्याचा जास्त समस्या आहेत की 8-8 दिवसापर्यंत पाणी येत नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न करणार की रोज नाही तर 1 दिवसात पाणी मिळवण्याचे प्रयत्न करणार। आणि दुसरी गोष्ट, नवीन उद्योग आणायचे एक आहे, MIDC एक आहे, म्हणजे मंद्रुपला आहे, गेले दिवसापासून म्हणजे काय म्हणतात ते थांबलेलं आहे, ते आपण म्हणजे काय म्हणतात की निवडून आल्यावर त्याच्यावर जास्त भर देणार। मोठा जनसंपर्क आहे दक्षिणमध्ये, त्याचा कुठेतरी फायदा या निवडणुकीत होईल? हां, नक्की। कारण कसं, मी सामान्य कुटुंबातलं असल्यामुळे जनतेला वाटतं की सामान्य माणूस जनतेसाठी कधी पण उपलब्ध होईल आणि जनतेचा जो समस्या लगेच मला म्हणजे लक्षात येईल, ह्या हिशोबाने जनता माझ्या पाठीशी आहे। लोकसभा निवडणुकीत तुम्ही ताईंना सपोर्ट केला, ताईंनी शब्द वगैरे दिले दक्षिण संदर्भात? नाही, ताई शब्द दिले नाहीत, पण ताईवर माझा विश्वास आहे। कारण ताईंचं एकच आहे, तुमचं सामाजिकरण चांगलं आहे, तुम्ही एक म्हणजे काय म्हणतात ते आशेचे किरण बनले आहात, त्यांच्याकडे पण माझ्याबद्दल रिपोर्ट असतील। कारण ताईंना वाटत आहे की अस्वच्छ प्रतिमाचा माणूस आहे आणि सागर सिमेंटच्या माध्यमातून कित्येक युवकांना नोकरीची संधी मिळवून दिलेल्या आहेत आणि निरंतर आणि काही उद्देश न ठेवता सामाजिक काम करतो, म्हणून त्यांना विश्वास आहे ताई काहीतरी माझ्याबद्दल म्हणजे न्याय देतील, एवढा मला विश्वास आहे। आज महादेवजी कोनगोळे यांनी दक्षिणमध्ये उमर केला। आपण बघता की एक वातावरण ढवळून निघालेलं आहे। त्यांनी रॅली काढून सिद्धरामय्याचं दर्शन घेऊन आज त्यांचा लवाजमा दक्षिण तालुक्यातले सर्व प्रचंड असे लोक त्यांनी या ठिकाणी घेऊन आला आहे। शिंदेसाहेब आणि ताईच्या नेतृत्व मान्य करून ते MK फाउंडेशनच्या वतीने काम करत होते, पण साहेबांचं ताईचं नेतृत्व मान्य करून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। आज ते काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी अधिकृतपणे त्यांनी ह्या ठिकाणी तिकीट मागितलेलं आहे। जवळपास दक्षिण तालुक्यातनं आज 10वा या ठिकाणी आमचा फॉर्म गेलेला आहे। उत्तर तालुक्यात शहर उत्तरमधनं जवळजवळ 3 फॉर्म गेलेले आहेत। मध्यमधनं काही लोक आता घेत आहेत आणि काँग्रेस पक्षाला चांगले दिवस या ठिकाणी येतात असं मला वाटतं आहे की हा उत्साह प्रचंड जनसमुदाय बघितला, त्यांच्या लोकांचा बघितला, निश्चित काँग्रेस पक्षाकडे चांगली गर्दी झालेली आहे। आणि 11 या ठिकाणी जे जिल्ह्यात 11 या ठिकाणी उमेदवार असतील, ताईच्या नेतृत्व आणि तिकडं मोहिते पाटलाच्या नेतृत्वाखाली, दोन्ही खासदारच्या नेतृत्वाखाली 11ची 11 सीट आपण आणावं हे या ठिकाणी आमच्या आत्ता या ठिकाणी आम्ही सगळ्या या ठिकाणी संकल्पना केलेला आहे। 4 जागा राष्ट्रवादी, 4 जागा काँग्रेस, 3 जागा शिवसेना, अशा ह्या जर सुटल्या तर 11च्या 11 या ठिकाणी सीट लागतील। मी महादेवजी कोंडगेंना मनापासून शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी देवकते साहेब चिरंजीव त्यांनी देखील अशोकराव देवकतेने या ठिकाणी फॉर्म भरला, त्यांचं देखील या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो। आणि खाली रसाळे मामा आता शहर उत्तरमधनं भरणार आहे, त्यांना देखील शुभेच्छा देतो। आणि लास्ट तारीख काय आहे आणि दक्षिणमधून जी नावं आली त्यामध्ये प्रमुखांनी कोणाची नावं आहे? प्रमुख बघा, आता आज तर बघता की महादेव कोंडगोळे ह्या भरलेल्या आहेत, देवगत साहेबांनी भरलेला आहे, दिलीप माने साहेबांनी भरला आहे, आसापुरे साहेबांनी भरलेला आहे, बाबा कोरगोळे साहेबांनी, बाबा आमचे मिस्त्रीने भरलेला आहे। असे दिग्गज नेते दक्षिणमधनं इच्छुक आहेत आणि तर बघू शिंदेसाहेब, ताई, नाना पटोले यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे। पण एक आहे की दक्षिणमधनं हा यावेळेस भाजप हातपार होणार, काँग्रेस त्या ठिकाणी निवडून येणार आहे। नाही, कोगनुरे साहेब आहे, आम्ही ते सुद्धा काँग्रेस पक्षाचेच आहेत। एक मिनिट, म्हणजे मी सुद्धा 19 मी जवळजवळ 40-50 वर्ष झालं मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी जिल्हा परिषद निवडून आलो, पंचायत समितीला निवडून आलो
आमच्या घराने काँग्रेस पक्षाचा म्हणजे देवकोते साहेबांचा रक्ताचं आमच्या रक्ताचं काँग्रेस आहे. आमचं सुनीलकुमार शिंदे साहेब प्रणित आम्ही दैवत म्हणून आजपर्यंत आम्ही काम करत आलेलं आहे. म्हणून आता खरं तर काँग्रेस देवकोते साहेबांनी ज्यावेळी नंतर जवळजवळ 20-25 वर्षे आम्हाला उमेदवारी मिळाली नाही तरी आम्ही काँग्रेस पक्षात निष्ठावंत म्हणून काम करत गेलं आहे. म्हणून त्याचं एक फळ म्हणून आम्हाला यावेळी संधी मिळणं अशी सर्व लोकांची इच्छा आहे. तरी काँग्रेस पक्ष कोणालाही संधी देऊ त्यांच्या पाठींबे आम्ही खंबीरपणे उभं राहणं एवढंच मी आज सांगतो.